दारावर कोणी आलं आणि म्हटलं ताई नजर उतरवून देतो तर सावधान, कारण मुंबईत घडला एक थरकाप उडवणारा प्रकार. नजर काढण्याच्या नावाखाली घरात घुसून एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पण पवई पोलिसांनी दाखवला असा खाक्या की अवघ्या 4 तासात त्या भोंदू नाराधामाच्या हातात ठोकल्या बेड्या. पाव्यात काय आहे संपूर्ण प्रकरण. नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास. संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. घटना घडली 18 ऑगस्टला पवई परिसरातील एका घरात. महिला एकटी असताना दारावर एक व्यक्ती आला. मी नजर काढतो असं सांगून त्याने महिलेचा विश्वास जिंकला आणि घरात प्रवेश केला. पण त्याचा हेतू वेगळाच होता. दारातून थेट बेडरूम मध्ये शिरून या नराधामानं महिलेवर लैंगिक अत्याचार केले आणि तेथून पोबारा केला. घटनेनंतर पीडितेने थेट पवई पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तात्काळ भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(1) आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल होताच पवई पोलिसांची पथकं ऍक्शन मोड मध्ये आली. मोबाईल लोकेशन आणि खबऱ्यांचे जाळे वापरून पोलिसांनी थेट ठाण्यातील कळवा गाठले. कळव्याच्या झोपडपट्टीत लपून बसलेल्या या आरोपीला गुन्हा घडल्यापासून अवघ्या 4 तासात पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात उघड झालेलं सत्य आणखी धक्कादायक होतं. सुरुवातीला तृतीयपंथी वाटणारा हा व्यक्ती सराईत बहुरूपी निघाला. तो भीक मागण्याच्या आणि सोंग घेण्याच्या बहाण्यानं लोकांना फसवायचा. अनिल शेषराव शिंदे, वय वर्ष 28 असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पवई पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर करून सलाखांमध्ये धाडलंय खरे, पण हा प्रकार आपल्या सर्वांचे डोळे उघडणार आहे. मुंबई पोलिसांनी स्पष्ट आवाहन केलंय, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला, साधू असो, बाबा असो वा नजर काढणारा, घरात अजिबात प्रवेश देऊ नका. काहीही संशयास्पद वाटल्यात तात्काळ 100 किंवा 112 नंबर फिरवा. सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि अशाच प्रकारच्या महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा भारत 24 तास. भारत 24 तास. संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य.